नमस्कार मित्रांनो, मी अलका गवळी ITI दिंडोरी वर्क फ्रॉम होम या अंतर्गत नंबर सिस्टीम या टॉपिकची आज आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, नंबर सिस्टीम मध्ये 4 प्रकारचे नंबर सिस्टीम असतात। एक आहे डेसिमल, दुसरे आहे बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल। डेसिमल नंबर जी नंबर सिस्टीम आपण व्यवहारात वापरतो त्याला आपण म्हटलेलं आहे डेसिमल नंबर। आता माझ्याकडे एक चार्ट आहे, त्यामध्ये ज्या नंबर सिस्टीम आहेत त्यांचं 1 ते 10 पर्यंत अंक कशा पद्धतीने लिहिले जातात ते यात लिहिलेले आहेत। त्यातले आपण डेसिमल नंबर बघू। डेसिमल नंबरमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 पर्यंत अंक लिहिलेले आहेत। आणि तेच नंबर बायनरीमध्ये कशा पद्धतीने लिहिले जातात ते बघायचे। तर 0 हा 0च लिहिला जातो, 1 नंबर 01, 2 नंबर 10, 3 नंबर 11, 4 100, 5 101, 6 110, 7 111, 8 100, 1000, 9 1001, 10 1010, 11 1011, 12 1100, 13 1101, 14 1110, 15 1111 अशा पद्धतीने बायनरी नंबर हे लिहिले जातात। बायनरी डेसिमल नंबर हा बायनरीमध्ये कसा कन्वर्ट करायचा आहे किंवा हा कसा पद्धतीने कन्वर्ट केलेला आहे हे आपण कन्वर्जन बघणार आहोत। पुढची सिस्टीम आहे ऑक्टल सिस्टीम। ऑक्टल सिस्टीममध्ये 0 to 7 पर्यंतचे जे आहेत हे नंबर आहेत। 0 to 7 पर्यंत नंबर आहेत आणि त्यानंतर 10, 11, 12 अशा पद्धतीने लिहिले जातात। हेक्साडेसिमल नंबरमध्ये 0 to 9 पर्यंतचे जे नंबर आहेत ते नेहमीप्रमाणे 0 to 9 नंबर आहेत। त्यानंतरचे जे नंबर आहेत 10, 11 त्यासाठी A, B, C, D, E आणि F म्हणजेच 10 नंबर असेल तर A, 11 नंबर असेल तर B, 12 नंबर असेल तर C, 13 असेल तर D, 14 असेल तर E आणि 15 असेल तर F अशा पद्धतीने 0 to 9 आणि त्यानंतर A, B, C, D, E, F अशा पद्धतीने हे लिहिले जातात। आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डेसिमल नंबर हा बायनरीमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचा आहे ते बघायचं आहे, किंवा बायनरी हा डेसिमलमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचा आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टल आणि हेक्साडेसिमल नंबरचे कन्वर्जन बघणार आहोत। आता आपण डेसिमल नंबर बघूया। डेसिमल नंबर हे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 याप्रमाणे असतात, जसं आपण टेबलमध्ये बघितलं आहे। म्हणजे एकूण नंबर आहे 0 to 9 म्हणजे एकूण नंबर आहे 10। म्हणजेच आपण डेसिमल नंबरचा बेस हा नेहमी काय पकडतोय तर 10 किंवा 10 असा पकडतो। दुसरा नंबर आहे बायनरी। बायनरीमध्ये फक्त 2च नंबर असतात, 0 आणि 1। म्हणजेच काय, हे नंबर जे 2च असतात त्यामुळे त्याचा बेस जो असतो हा असतो 2 किंवा 2। आता आपण बघूया डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये कन्वर्जन कशा पद्धतीने करायचे, म्हणजेच कन्वर्ट डेसिमल नंबर इनटू बायनरी। आता आपण कुठलाही एक नंबर घेऊया। आपण घेऊ एक 65 नंबर घेऊ। 65 हा नंबर आहे डेसिमल नंबर आणि हा आहे डेसिमल नंबर। याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये, म्हणजे कशात करायचं आहे 2 आपण असं घेऊ। म्हणजेच काय, जर समजा वरती असं दिलेलं नसेल कन्वर्ट डेसिमल इनटू बायनरी, तरीही आपल्याला समजा ब्रॅकेटमध्ये नंबर हा कंसात देऊन त्याचा बेस 10 दिलेला आहे आणि इथे याचा बेस 2 असा दिलेला आहे, म्हणजे आपण समजून घ्यायचं की हा डेसिमल नंबर आहे, त्याला आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। आता आपण 65 नंबर बायनरीमध्ये कसा कन्वर्ट करायचा ते बघू। आपल्याला
65 हा डेसिमल नंबर बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर बायनरी डेसिमल नंबर आपण इथे लिहून घेऊ आणि त्याला कशात कन्वर्ट करायचं. आपलं टार्गेट आहे बायनरी म्हणजे 2 त्याचा बेस आहे. त्यांनी आपल्याला आता भाग द्यायचा आहे. भाग देताना 2नी आपण जेव्हा भाग देतो त्यावेळेस त्याचा भागाकार जो आहे तो इथे लिहायचा आहे आणि त्याची उरलेली बाकी जी आहे ती इथे लिहायची आहे भाग देताना. म्हणजे आता 2नी जेव्हा आपण 65 नंबरला भाग देऊ त्याचा भागाकार येतो आहे 2×6 आणि 2×4. खाली उरत आहेत 1 ही त्याची येते बाकी, म्हणजे आपण रिमाइंडर म्हणूया आणि ती आपण इथे लिहू. बाकी जी आहे ती इथे लिहायची आहे. त्याच्यानंतर हा भाग देत द्यायचा आहे. 2×1 2, 2×1 12, परत आहे रिमाइंडर किंवा बाकी आहे 0, पुन्हा 2×8 16, बाकी आहे 0, 2×4 8, बाकी आहे 0, 2×4 बाकी आहे 0. पूर्णपणे भाग जात आहे त्याच्यामुळे बाकी 0 येते. आता 2×1 2, बाकी पुन्हा येते 0 आणि पुन्हा आता आपल्याला 1ला भाग द्यायचा आहे. जोपर्यंत इथे 0 येत नाही तोपर्यंत आपण भाग देत जायचा आहे. 2×0 0 आणि बाकी उरते आहे 1. आता इथे 0 आलेलं आहे म्हणजे आपलं गणित इथे संपलेलं आहे. आता आपल्याला हे जे उत्तर आलेलं आहे म्हणजे हे रिमाइंडर जे आहे हे आपलं उत्तर आहे. तर याला आपण हा ॲरो जो आहे खालून वर करायचा आहे, दाखवताना खालून वर दाखवायचा आहे, जेणेकरून तुमचं जे उत्तर आहे ते अशा पद्धतीने लिहायचे. म्हणजे हे जे नंबर्स डिजिट्स जे आहेत बायनरी नंबर्स अशा पद्धतीने लिहायचे. 1 0 0 0 0 0 आणि 1 अशा पद्धतीने लिहायचं आहे. आणि हा जो नंबर आलेला आहे हा बायनरी नंबर आहे. म्हणजे तुमचा नंबर जो होता हा नंबर होता 65. हा आहे डेसिमल नंबर, त्याचं कन्व्हर्जन बायनरीत केलेलं आहे. त्याचा नंबर आहे 10000001 अशा पद्धतीने. आता हे आपलं कन्व्हर्जन बरोबर आहे की नाही हे आपण बघू शकतो किंवा आपण त्याला टॅली करू शकतो. तशाच पद्धतीने जसं हे बायनरी नंबर आलेला आहे हा पुन्हा डेसिमलमध्ये कन्वर्ट करून आपण टॅली पण करू शकतो आणि आपल्याला ती पद्धत पण समजू शकेल. म्हणजे आता आपल्याला पुन्हा हा बायनरी नंबर हा डेसिमलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कुठल्या पद्धतीने करायचा आहे. तर इथे पहिल्यांदा बायनरी नंबर लिहून घेऊ आपण. 1 0 0 0 0 0 1 हा झाला बायनरी नंबर आपला. आता आपल्याला करायचा आहे डेसिमल नंबर म्हणजे त्याचा बेस आहे 10. आता हा जो नंबर आहे हा आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ. 1 0 0 0 0 0 आणि हा आहे 1 अशा पद्धतीने लिहून घेऊ. आणि याला आता आपल्याला करायचं आहे डेसिमलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण अशा पद्धतीने त्याचा 2चा 0 घात, 2चा पहिला घात, 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात, 2चा चौथा घात, 2चा पाचवा घात आणि 2चा 6वा घात अशा पद्धतीने लिहून घेऊ. म्हणजेच 2⁻0 2⁻1 2⁻2 2⁻3 2⁻4 2⁻5 2⁻6 अशा पद्धतीने लिहून घेऊ. आता हा जो लिहिलेला किंवा हा जो दाखवलेला घातांक आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, हा घातांक काढून ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांची पुन्हा ॲडिशन करायची. यांचा घातांक काढून ह्यांचा गुणाकार करायचा आहे आणि इथे बेरीज करायची आहे. म्हणजे जसं ॲडिशन करत जायचं आहे इथे अशा पद्धतीने. आता आपण सुरुवात करूया. 2⁻0 × 1 म्हणजे 2चा 0 घात गुणिले 1. तर इथे लिहून घेऊ 2⁻0 × 1 प्लस 2⁻1 × 0 प्लस 2⁻2 × 0 2⁻4 × 0 2⁻5 2चा 5वा घात गुणिले 0 2चा 6वा घात गुणिले 1 आणि ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. आता 2चा 0 घात गुणिले 1 म्हणजेच काय, 2चा 0 घात म्हणजे 1 1 गुणिले 1 उत्तर येते इथे 1. त्याच्यानंतर कुठल्याही संख्येला 0नी गुणलं असता उत्तर येतं आहे 0.
त्याच्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी जिथे आपण शून्याने गुणलेलं आहे तिचे उत्तर येणार आहे 0. म्हणजे हा 0, हा 0, हा 0, हा 0. म्हणजे आपण ॲडिशन जरी केली तरी हा आहे 0 नंबर. पुढे आहे 2चा 6वा घात. आता 2चा 6वा घात येतो आहे 64 गुणिले 1. मग 64 गुणिले 1 त्याचं उत्तर येत आहे 64च, प्लस फक्त हा 1 ॲड करावा लागेल, बाकी 0 असल्यामुळे 1. तर 64 अधिक 1 जर केलेला आहे तर उत्तर येत आहे 65. म्हणजे हा जो नंबर आलेला आहे हा 65 किंवा 65 नंबर, हा नंबर आहे आपला डेसिमल नंबर, जो आपण सुरुवातीला घेतला होता. जो आपण सुरुवातीला डेसिमल नंबर बघितला होता 65, त्याला आपण बायनरीत कन्व्हर्ट केलेलं आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे 10000001. आणि पुन्हा आता हा 100001 हा बायनरी नंबर आहे, याला पुन्हा डेसिमलमध्ये कन्वर्ट करून बघितलं जो आपलं बरोबर आहे की नाही. आणि आपण हे अशा पद्धतीने सोडवून बघितलं तर तो आपलं उत्तर आलेलं आहे परत 65. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच परीक्षेला जर समजा बायनरी डेसिमलचं बायनरीमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, डेसिमल टू बायनरी, तर अशा पद्धतीने करायचं आहे. आणि बायनरीचं डेसिमलमध्ये जर कन्वर्ट करायचं आहे तर अशी पद्धत वापरून बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल टू ऑक्टल आणि ऑक्टल टू डेसिमल कन्व्हर्जन बघूया. थँक्यू.